आपल्या देशासाठी बलिदान दिलं असे क्रांतीवीर बाबू गेनू यांचं जे निवासस्थान आहे, त्यांचं जन्माचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी आज मी आलो आहे. लाकडाचा दरवाजा आहे, जुना काळाचा दरवाजा अजूनही तसाच आहे. आणि जी कडी, जी जुन्या काळामध्ये आपण कडी नेहमी बघायचो, जी वरती असायची. आजकाल आपण इकडे असते, प्रत्येक ठिकाणी लॉक इथे असतो, पण जुन्या काळामध्ये हा नेहमी वरती असायचा. आणि ही तशीच जपून ठेवलेली आठवण आहे. आपण आता अजून आलो. आठवणींची फ्रेम आहे. मुंबई गोदीत हमाली करताना हुतात्मा बाबू गेनू, म्हणजे त्यांनी हमालीची कामं सुद्धा केलेली आहेत. हुतात्मा बाबू गेनू यांचे बालदिन, म्हणजे लहानपणी ते कसे राहिले गावाकडचं त्या आठवणी. माळुंगे पडवळ येथील हुतात्मा बाबू गेनू यांचे घर, तर हे घर जुन्या पद्धतीचं हे जे घर आहे, हे त्यांचं खरं घर आहे. खूप छान वाटतं बघा ना, की ज्यांना फक्त मी पुस्तकात बघत होतो, ज्यांच्याबद्दल मी फक्त ऐकलं होतं, आज त्यांचा जन्म ज्या घरात झाला आहे ते ओरिजिनल घरसुद्धा मला बघायला मिळालं आणि त्या ठिकाणी मला यायला मिळाले. कापड गिरणीत काम करताना हुतात्मा बाबू गेनू, म्हणजे त्यांनी कापड गिरणीतसुद्धा काम केलेलं आहे. पडवळ मीठ आंदोलनात सहभागी, त्या मिठाच्या आंदोलनात सुद्धा त्यांनी सहभाग घेतला होता. सायमन गो बॅक आंदोलनातही त्यांनी सहभाग घेतलेला आहे. हुतात्मा बाबू गेनू बलिदान 12 डिसेंबर 1930 काळबादेवी मुंबई या ठिकाणी त्यांनी बलिदान दिलेलं आहे. आणि खूप भारी वाटतं की आज आपला भारत देश स्वातंत्र्य झालेला आहे आणि अशा महान व्यक्ती आपल्या भारत देशात होऊन गेल्या आणि त्यांच्यामुळे आज आपण सुखी आहेत आणि समाधानी राहतोय आणि बिंदासपणे आपण फिरतोय. आणि तुम्ही बघू शकता की त्यांची जी जन्मतारीख आहे 1908, हुतात्मा बाबू गेनू शहीद, बलिदान दिन 12 डिसेंबर 1930. मला असं वाटतं की त्यांना फक्त 22व्या वर्षी त्यांनी बलिदान दिले. मला असं वाटतं की माझ्या कॅल्क्युलेशन जे मी केले त्याच्यानुसार त्या काळामध्ये खूप मोठी गोष्ट आहे. मला असं वाटतं की 22व्या वर्षी आपण भारतासाठी बलिदान देतोय स्वतःचं, म्हणजे त्या 22व्या वर्षी त्यांच्याकडे किती समज असेल की आपण लोकांना जो अन्याय होतोय तो अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची त्यांच्यात किती ताकद असेल, करून गेले आपल्यासाठी. आणि आज आपण 22 ते 30 वर्षापर्यंत सुद्धा आपण सेटल होतो. हे बघू शकता की जुन्या काळची जी चूल आहे आणि त्या काळामध्ये त्यांच्या घरातली चूल होती आणि त्यांनी तसेच आठवण म्हणून जपून ठेवली. बघा ना तुम्ही, म्हणजे साळवलं सुद्धा शेणाने जे जुन्या काळामध्ये होतं. आता म्हणजे बहुतेक ठिकाणी आधीचे आणि आपण गॅसच वापरतो, पण एक त्यांची आठवण होती आणि ती आठवण त्यांनी गावकऱ्यांनी तशीच जपून ठेवली. हे खूप मोठी गोष्ट आहे आणि मला खूप छान वाटलं हे सगळं बघून. आणि खूप दिवसातून सारवलेल्या जमिनीवरती यायला मिळालं. खूप खूप वेळ घालवला इथे आणि खूप वेळ बसलो सुद्धा. आता मी थोडा वेळ बाहेर सुद्धा आलो आहे. खूप गावाची आठवण झाली, म्हणजे शेणाने सारवलेली जमीन असो किंवा दरवाजा असो, खूप भारी वाटलं. तर तुम्ही पण या, जर तुम्हाला जर या गावात माळुंगे गावामध्ये त्यांचं निवासस्थान आहे, जर तुम्ही कधी आला तर नक्की आवर्जून भेट द्या, कारण त्यांचं निवासस्थान आहे आणि खूप जुन्या आठवणी जपलेलं हे घर आहे. तुम्हाला खूप चांगलं वाटेल. तर आला तर माळुंगे या गावात नक्की या आणि हुतात्मा बाबू गेनू यांचं जे हे निवासस्थान आहे, या निवासस्थानाला तुम्ही आवर्जून भेट द्या, तुम्हाला नक्की आवडेल. धन्यवाद.